नमस्कार शेतकरी मित्रांनो, बोरस्ते ॲग्रोसेल्स कॉर्पोरेशन नाशिकचं ॲग्रिकल्चर स्प्रेअर ब्लोअर ज्या शेतकरी बांधवांकडे आहे ते नेहमी असाच स्प्रेइंगचा आनंद घेतात. त्याचं कारण आहे, एक, त्यांनी बोरस्ते ॲग्रोसेल्स कॉर्पोरेशनचं ब्लोअर जे घेतलेलं आहे ते वाजवी दरात उत्कृष्ट दर्जाचं स्प्रेअर त्यांना मिळालेलं आहे, ह्याचा एक आनंद असतो. दुसरं, ह्याचे पार्ट्स सहज आपल्या आजूबाजूला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. बोरस्ते ॲग्रोसेल्सचा कुठल्याही स्प्रेअरची डिझाईन आणि बांधणी अतिशय सुबक आणि मजबूत आहे. तिसरं कारण असं की ह्या ब्लोअरचं मेंटेनन्स आणि रिपेअर इतकं सोपं आहे की आपण स्वतः घरच्या घरी करू शकतो. आता हे जे स्प्रेअर ब्लोअर आपण बघतो आहे हे गजानन भाऊ यांचं आहे आणि हे स्प्रेअर मॉडेल 6 वर्ष जुनं आहे आणि आजही अतिशय उत्तम स्थितीत आहे. ह्याचं स्प्रे क्वालिटी, प्रेशर आपण बघू शकतो. गजानन भाऊंचा फवारणीचा व्यवसाय आहे. जर आपल्यापैकी कोणाला आपल्या संत्रा, मोसंबी आणि इतर कुठल्या फळबागेवर कमी वेळेत, कमी खर्चात आणि प्रभावी फवारणी करून घ्यायची असल्यास आपण गजानन भाऊ यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि आपल्यापैकी कुणाला हे स्प्रेअर ब्लोअर खरेदी करायचे असल्यास स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा. हे स्प्रेअर ब्लोअर 600 लिटर आणि 1000 लिटर टँक कॅपॅसिटीमध्ये, तसेच HTP आणि इटालियन डायफार्म 2 प्रकारात उपलब्ध आहे. मित्रांनो, बरेचदा स्प्रेइंग करताना कुठल्याही स्प्रेअर ब्लोअरचं प्रेशर अचानक कमी होतं आणि स्प्रे पाहिजे तसं होत नाही. आपल्यापैकी बऱ्याच बांधवांना ही अडचण आलीही असेल. आपण परेशान होतो आणि ती अचानक आपण परेशान होऊन जातो की अचानक स्प्रे का बंद झाला, प्रेशर का घेत नाही आहे. आपण तात्काळ संबंधित टेक्निशियनला फोन करतो, त्याला बोलवतो, तो रिपेअर करतो आणि आपलं स्प्रेइंग पूर्ववत चालू होतं. असं कुठल्याही स्प्रेअरबाबत होऊ शकतं आणि जर आपल्याला ही अडचण आली तर मुळीच परेशान व्हायचं किंवा घाबरून जायचं कारण नाही. आपण अगदी सोप्या पद्धतीनं आपलं स्प्रेअर ब्लोअर कुठलाही पार्ट न बदलता स्वतः रिपेअर करू शकतो. ते कसं करायचं ह्यावर एक सविस्तर व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येत आहोत. त्याकरता आत्ताच आपले चॅनल स्प्रेअर नॉलेज बाय बंडूभाऊ आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे जे मशीन आपण सध्या बघतो आहे हे 1000 लिटर टँक कॅपॅसिटीचं आहे. मित्रांनो, ह्या मॉडेलमध्ये आपण टाकी किंवा इतर कुठल्याही मशिनरीला एक सॉलिड प्रोटेक्शन दिलेलं आहे. आपण बघू शकतो इथे एक लोखंडी ढाचा दिलेला आहे आणि त्याच्यावर सगळे मशिनरी पार्ट माउंट केलेले आहेत. ज्यामुळं कसं आहे की खालून काही घासलं जरी तर लोखंडी ढाच्यालाच घासेल, टँकपर्यंत किंवा कुठल्याही मशीन पार्टपर्यंत त्याचा इम्पॅक्ट जाण्याची शक्यता फार कमी आहे. तसंच आपण मागच्या साईडला बघू शकतो बेरिंगसुद्धा वरती दिलेलं आहे, त्यासोबत पुली माउंट केलेली आहे. तसंच इकडे पंपसुद्धा आपण एका सॉलिड प्लेटवर माउंट केलेला आहे आणि त्याच्या खाली लोखंडी केसिंग आहे, ज्यामुळं पंपसुद्धा कुठल्याही प्रकारच्या डॅमेजपासून सुरक्षित राहतो. तसंच पंपाची बैठक जी आहे ती अगदी सुटसुटीत आहे. इथे आपण कुठल्याही प्रकारचं रिपेअर सहज करू शकतो. बेल्ट बदलणे सहज शक्य होतं. त्याचप्रमाणे आपण बेरिंग जर बदलायचे असले तर फक्त आपल्याला हे 2 नटबोल्ट काढायचे, ती एक राईटला आणि एक लेफ्टला असतो, ज्यामुळे पूर्ण शाफ्ट आपला वरती येतो आणि सहज आपण बेल्ट घरच्या घरी बदलू शकतो. त्याचप्रमाणे बेरिंगसुद्धा बदलू शकतो. ह्या मॉडेलमध्ये आपण सुपर किंगचे 6/16 साईजचे टायर दिलेले आहेत, जे ट्रॅक्टरला पुढे वापरल्या जातात. हे टायर मजबूत असल्यामुळं पंक्चर होणे किंवा हवा जाणे ही शक्यता कमी होते.